माझे हातपाय तोडा पण गाव आणि मुलांसाठी मला जगू द्या अशी विनवणी करत संतोष देशमुख यांनी त्यांचे प्राण सोडले। त्यांच्या शेवटच्या क्षणी देखील त्यांना त्यांच्या मुलांची काळजी लागून राहिली होती। तर त्यांच्या हत्येनंतर गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी वैभवी देशमुखला आपण लढताना पाहत आहोत। वडील मुलीची झालेली ही ताटाटूट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणते। अशातच आता वैभवी आणि तिच्या वडिलांमध्ये शेवटचा संवाद काय झाला होता? संतोष देशमुखांनी वैभवीला विष्णू साठेबद्दल काय सांगितलं होतं हे वैभवीने दिलेल्या जबाबात समोर आलं आहे। त्यामुळे नेमकं वैभवीने तिच्या जबाबात काय म्हटलंय तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। सीआयडीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात या संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा केला असून या चार्जशीटमधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे। अशातच काल वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीविरुद्ध 5 गोपनीय साक्षीदारांनी दिलेली माहिती समोर आल्यानंतर आज वैभवी देशमुखने या संदर्भात पोलिसांना काय जबाब दिला होता ते समोर आलं आहे। माझे पप्पा नेहमीच मला भेटण्यासाठी लातूरला यायचे। 7 डिसेंबरच्या रात्री उशिरा ते मस्साजोगहून लातूरला आले होते। त्या दिवशी ते खूप अस्वस्थ असल्याचं मला दिसून आलं। दुसऱ्या दिवशीही पप्पा मला काळजीत आणि चिंतेत असल्याचं दिसत होतं। मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा ते मला जवळ घेऊन म्हणाले की बाळा, चांगला अभ्यास कर। हे ऐकून मी त्यांना काय झालं पप्पा असं विचारलं तेव्हा ते काहीही सांगायला तयार नव्हते। पण मला सांगा ना पप्पा, काय झालंय असं त्यांना सारखं विचारत राहिले तेव्हा त्यांनी मला सगळं सांगितलं असं वैभवी देशमुख म्हणाली आहे। 6 डिसेंबरला आवादा कंपनीत वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आली होती। तेव्हा मी त्यांना अडवलं होतं, त्यामुळे त्यांना खूप राग आला। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे। त्याचा बीड जिल्ह्यात दबदबा आहे। त्याला खूप माणसं घाबरतात। त्याच्या जवळचा माणूस विष्णू साठे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय। त्यामुळे मला टेन्शन आलंय। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि भाऊ विराटची काळजी घे असं संतोष देशमुख वैभवीला म्हणाले होते। 8 डिसेंबरच्या सकाळी मी क्लासवरून घरी परत आले तेव्हा 11:15च्या सुमारास पप्पांना कोणाचा तरी फोन आला होता। तेव्हा पप्पा, भाऊ एवढं काही नाही, कशाला इतकं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का असं पप्पा फोनवरच्या व्यक्तीला सांगत होते। पप्पांचा हा फोन 10 ते 12 मिनिटं सुरू होता। फोन ठेवल्यानंतर पप्पा खूप घाबरले होते। मी त्यांना काळजीपोटी काय झालं असं विचारलं तेव्हा त्यांनी मला फोनवरच्या माणसाबद्दल सांगितलं। तो फोन विष्णू साठेचा होता। तू वाल्मिक अण्णा आणि आमच्याशी पंगा घेतलाय, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी साठेनं फोनवरून पप्पांना दिली होती। पप्पांनी या फोनबद्दल मला सांगितलं ते स्वतः घाबरलेले असतानाही मला धीर द्यायचा, म्हणून तू घाबरू नकोस, मी यातून काहीतरी मार्ग काढतो असं म्हणाले असा जबाब वैभवी देशमुखने दिला आहे। तर माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे, परंतु या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवले, त्यांना कोणाचा वरदहस्त होता असा सवाल वैभवी देशमुखने केला आहे। तसेच ही खंडणी कोणासाठी जात होती याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे अशी मागणी ही वैभवीने केली आहे। तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।